चिखलीकर साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शिवराज पाटील भोकाळकर साहेब आणि बाळासाहेब पाटील रामनगरकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांचं स्वागत या ठिकाणी आदरणीय प्रवीण पाटील चिखलीकर साहेब विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल करणारे अमरनाथ नालुकर यांनी आदरणीय आमदार चिखलीकर भाजपाचे पत्रकार बांधवांचं स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओमप्रकाश भोकाळकर, उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगाव, माजी आमदार मोहनअण्णा उन्हाळे, माजी आमदार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे उपाध्यक्ष देशमुख, प्रतिनिधी आमचे सहकारी मुंबई, प्रवीण पाटील पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मित्र, विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आणि अनेकांनी आपले नामांकन दाखले। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांचा अर्ज दाखल आणि त्यानंतर आमची राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक जिल्ह्यातील सर्वांची झाली। राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटली पाहिजे अशी विनंती आम्ही केली आणि त्यावेळेस आपल्याशी जेव्हा आम्ही वार्तालाप केला तेव्हा हेच सांगितलं की पक्षश्रेष्ठी जो आदेश देईल तो आदेश आम्हाला मान्य राहील, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटली पाहिजे आमची मागणी। महायुतीचे नेते आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय सुरेखा वहिनी यांच्या स्तरावर बैठका झाल्या आणि 17 जागांमध्ये कुठली जागा कोण्या पक्षाने लढली पाहिजे असा निर्णय झाला। त्यामध्ये नांदेडची जागा ही भारतीय जनता पक्षाला सुटली, म्हणून महायुतीचा धर्म प्रवीण पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येईल। शेवटी पक्षाच्या आदेशाचं पालन, आम्ही महायुतीचा धर्म आणि आपण बघितलं की सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं होत आहे। तिकीट मागणं किंवा आमच्या पक्षाला जागा सुटली पाहिजे याचा अर्थ वाद होतो। 3 पक्ष आम्ही एकत्रित काम करतो, प्रत्येक पक्षाला वाटतं 6 पॉईंट, तर मी अगोदरही म्हणालो होतो माझ्या की भाजपचं संख्याबळ आधीच असलं तरी आम्हाला ही जागा मिळाली पाहिजे, म्हणजे कुठंतरी आमचं संख्याबळ जास्त आहे। पण शेवटी महायुतीच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला, तो निर्णय आम्हाला मान्य आहे। मी आज सकाळी आलो, येताना माझी आणि चव्हाण साहेबांची फोनवर चर्चा झाली। काल अमर राजूकरांशी बोलून ही पत्रकार परिषद आपण ठरवली आणि माझ्याकडे येण्याच्या संदर्भात मी त्यांना विनंती केली की आपण पत्रकार परिषदेला यावं। आज महायुतीची किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता खरं तर शिवसेनेला निमंत्रित करायला पाहिजे, पण ती माझ्याकडून चूक राहून गेली। आपण ही पत्रकार परिषद ठेवली। राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे महायुतीचा धर्म पाळे, महायुतीने अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी केलेली। अमरनाथ राजूरकरांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे 84 सदस्य, त्याशिवाय जे काही आमचे संबंध असतील ते आपण ते सगळे मंडळ आम्ही एकत्रितपणानं
अमरनाथ राजूरकर यांच्या पाठीशी आहोत. प्रवीण पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज ही पत्रकार परिषद संपल्याबरोबर मागा घेण्यात येईल. माझ्यासाठी काही विचारायचं असेल तर विचारा. आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनी त्या ठिकाणी बोलवलेल्या नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात होणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झालेले आमचे सन्माननीय आमदार प्रतापरावजी, महायुतीचे उमेदवार अमर राजूरकर, मंचावर उपस्थित असलेले माझे सर्व जुने सहकारी आणि राष्ट्रवादी आणि भाजपाचे माझे सर्व पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बंधू आणि सहकारी, चेहऱ्यावर गुर आहे ना, म्हणजे आता व्यवस्थित आहे. असं आहे की आजची पत्रकार परिषद बोलवल्याबद्दल मी प्रतापरावजींचे मनपूर्वक अभिनंदन करतो, आणि आभारी मानतो. या निवडणुकीमध्ये महायुती राज्यामध्ये विजयी झाली पाहिजे, हीच भूमिका आम्हा तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री आमच्या पवारताई, तिघांनी संयुक्तपणे महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. युती होईपर्यंत जागा, कुठली जागा कोणाला मिळेल याबाबतची स्पष्टता ही 31 तारखेला सायंकाळी झाली. आणि त्यामुळे प्रवीण चिखलीकरांचा अर्ज असतो किंवा अन्य सरकारी लोकांचा अर्ज असतो, तो स्पष्टता नव्हती की कुठल्या जिल्ह्यातली जागा कुठल्या पक्षाला देणार. आणि त्यामुळे स्वाभाविक आहे, वेळ कमी होता. अनेक आमच्या सरकारी मित्रांनी आपापले नामांकन पत्र त्यावेळेस दाखल केलं. वेळ काहीच नाही, जागा कोणाला सुटतोय त्याच्यावर बराचसा वेळ कमी होता. 31 तारखेला संध्याकाळी जागेची अधिकृत घोषणा ही मुंबईहून झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये जी यादी आली त्याच्यामध्ये 11 जागा या भाजपाला सोडण्यात आल्या, 4 जागा या एकनाथ शिंदे शिवसेनेला सोडण्यात आल्या आणि 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. असं साधारण गणित हे राज्यामध्ये मान्य झालं. वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन ती गोष्ट ठरली. केंद्रीय नेतृत्वाला विश्वासात घेऊन हा सगळा निर्णय झालेला आहे. त्यानंतर स्वाभाविक आहे, हा निर्णय जिल्हा पातळीवर सुद्धा पूर्णत्वास गेला पाहिजे. त्याची अंमलबजावणी खालपर्यंत युतीच्या घटक पक्षांनी झाली पाहिजे, हीच भूमिका घेऊन काल एक संयुक्त पत्र तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्या दिवशी आपण पाहिलंच असेल. आणि त्या पत्रकामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तिन्ही पक्षाचे अधिकृत उमेदवार असे असे आहेत. त्या पद्धतीने त्यांना विजयी करण्याकरता तिन्ही पक्षाच्या सरकारांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. सक्त सूचना या पक्ष नेतृत्वाने तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार अमर राजूरकर हे महायुतीचे उमेदवार आणि पहिल्यापासूनच भूमिका घेतली होती की अमर राजूरकर महायुतीचे उमेदवार म्हणूनच या ठिकाणी राहणार आहेत. शेवटी घोषणा झाली, मागणी केली होती, त्या घोषणेला अनुसरून तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केले जागा भाजपला द्यायची. ठीक आहे, मागणी करणं चुकीचं नाहीये. राष्ट्रवादीने मागणी केली, शिवसेनेने मागणी कदाचित केली असेल, तिघांची चर्चा होऊन शेवटी जागा वाटपानं सूत्र ठरले गेलं. मला वाटतं की आता स्पष्ट झालेला आहे. प्रतापरावजींनी मुंबईत सुद्धा गाठीभेटी घेतल्या, मला सारखं हरकत नाही. माझही मुख्यमंत्र्यांची भेट बोलणं झालं, भेटही झाली. सन्माननीय शिंदे साहेबांची माझं बोलणं झालं आणि सुनीलताईंचंही माझं बोलणं झालं. आणि मला आश्वस्त केलं की आम्ही सर्वजण मिळून केवळ नांदेडच नाही, महाराष्ट्रात आमची भूमिका आहे. त्यामुळे कुठे दगापट्टा होणार नाही, दक्षता आम्ही घेणार आहोत. म्हणून आपण पाया घालपासून तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक जिल्ह्यातून हा प्रयत्न केलेला आहे की त्या ठिकाणची परिस्थिती उमेदवाराला कशी पोषक करता येईल, अनुकूल कशी करता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न हा वरिष्ठ पातळीवर झालेला आहे.
त्यामुळे आपण पाहताय की आज स्वतःप्रमाणे आता घोषणा केली की प्रवीण पाटील यांनी जो अर्ज केला त्यांना ते माघारी घेतील. जो 3 वाजेपर्यंत वेळ आहे. थोडंसं माघारी इतर पक्षाचे काही मंत्री भरले किंवा मागे यांचं काय मागणी काय पक्षाचे 2च अधिकृत उमेदवार आहे. म्हणजे फॉर्म भरले त्याला बी फॉर्म आहे. एक तर काँग्रेसचा एक उमेदवार आहे भाजपचे अमरनाथ बाकी सर्वांनी अपक्ष म्हणून नामांकन पत्र दाखल केलं. म्हणजे एकूण 8 उमेदवारांपैकी 2च पक्षाचे 7 अपक्ष आहे. आता बाकी अपक्ष काय करतात न करतात त्यांचा प्रश्न निर्णय घेईल किंवा वाजेपर्यंत फॉर्म ते नंतर मग तुम्ही आमचा दूर वगैरे पाहायचं असेल पाहायचं काही प्रॉब्लेम नाही. अडचण तशी काही नाहीये. अतिशय स्पष्ट भूमिका आहे आणि आम्ही एकत्रपणे लोकसेवेलाही होतो. त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही एकाच पक्षात होतो त्यामुळे तसं काही विषय नाही. आणि त्याचे कुठले विषय हे डायलॉग मधून सुरू शकतात ही भूमिका. म्हणजे कोण कोणाला बोलते कोण कोणाशी भेटतो हा विषय गौण आहे. राजकारणामध्ये रोज परिस्थिती कधी बदलत असते सारखी आणि त्यातून आमची भूमिका तर ही आहे. आणि त्यांना बघा आपण याच्या अगोदर बोललो माझी एकदा चर्चा झाली होती भेटही झाली होती. त्यांना सांगितलं आपले जे काही देशाचे विषय असतील तुमचा जो पक्ष आहे आमचा भाजप आहे आणि शिवसेना आपला डायलॉग राहायला पाहिजे. आणि डायलॉगच्या माध्यमातून प्रश्न सुरू शकतात. त्याच्यामध्ये सुरतोडी कधी कधी अडचणी असतील तर बसून सोडता येईल असं. पण शेवटी युती म्हणून राज्यामध्ये जे आहे ती युती आमची अधिक मजबूत झाली पाहिजे हीच आमची भावना आहे. बऱ्याच ठिकाणी क्लॅशेस असतात मागण्या असतात अपेक्षा असतात कधी होऊ शकतात कधी होत नाही. आम्हाला गौण आहे. अल्टिमेटली रिझल्ट जो येईल तो रिझल्ट आपला तिन्ही पक्षाला पोषक राहावा अशा स्वरूपाचा आपला एक संवाद राहायला पाहिजे हीच आमची भावना भूमिका. त्या गेल्या संवाद